महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता न झाल्यामुळे ठाकरेच्या शिवसेनेकडनं क्या हुआ तेरा वादा असं आंदोलन सुरू आहे। जालना इथं ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन दिले। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते। टाळ मृदंगाचा गजर करत आणि हातात पारंपरिक वाद्य घेऊन हे शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरामध्ये सत्ताधारी आमदार आणि खासदार यांना क्या हुआ तेरा वादा या जन आंदोलनाअंतर्गत निवेदन देण्यात येत आहे। असं तुमचं आंदोलन आहे। आज शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार जे अर्जुन खोतकर त्यांना तुम्ही टाळ मृदंग वाजत घेऊन निवेदन देताय, काय नेमके आंदोलन आहे? आंदोलनाचं काय स्वरूप? या आंदोलनाचं असं स्वरूप आहे की मी आधी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे। संतांचं आणि शेतकऱ्यांचं उपेक्षितांशी हा विचार संतांच्या डोक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये या शेतकऱ्यांविषयी काही ना काहीतरी आपले अभंग रचलेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगणारे संत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे सांगणारे संत, नगरेची वसावी जलेसे निर्मावी उपवने लावावी नानाविध हे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, या सर्व संतांच्या डोक्यामध्ये हा शेतकऱ्यांचा विचार होता। आणि आज शेतकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन सत्तेत येणारे राज्यकर्ते याच महाराष्ट्राने बघितले आणि म्हणून आपल्या निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला 24 तास वीज देऊ। आज आमचा प्रश्न आहे क्या हुआ तेरा वादा। हे वादे केले होते तुम्ही सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, क्या हुआ तेरा वादा, हा आमचा प्रश्न आहे। तुम्ही सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी खूप मोठा गाजावाजा केला आणि लाडक्या बहिणींना आम्ही 1500चे आता 2100 रुपये देऊ, वादा केला होता ना, आता क्या हुआ तेरा वादा। असे एक नव्हे अनेक वादे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला तुम्ही केले, सत्ता हस्तगत केली। म्हणून आम्ही आता 6 महिन्यानंतर तुम्हाला विचारतोय क्या हुआ तेरा वादा। आणि म्हणून संतांच्या डोक्यात हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार होता, ही संतांची भूमी म्हणून आम्ही या वारकरी दिंडीच्या माध्यमातून आज इथं जे स्थानिक आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो। यापुढचं पाऊल कसं असणार? हे असं आंदोलन सारखं, हे बघा एक लक्षात घ्या, शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे जनतेसाठी, हे सारखं चालूच राहणार आहे वेगवेगळ्या प्रश्नांवर। भाऊ, ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करत तुम्हाला निवेदन देण्यात आलेलं आहे, काय सांगाल, काय मागण्यात? तेव्हा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की नको लोकशाही आणि हा त्यांचा अधिकार आहे। सरकार या ठिकाणी जर चुकत असेल, सरकार कमी पडत असेल तर ते विरोधी पक्षाने लक्षात आणून देणं हे त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनुसार त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं आणि आम्हाला या गोष्टी सांगितल्या। मी तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या आंदोलनाची कल्पना त्यांना देईल। जे आंदोलन जे निवेदन माझ्याकडे आलं ते निवेदन तिघांनाही या ठिकाणी पाठवल। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे सभापती यांनाही हे निवेदन पाठवेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या काही भावना यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने मी सभागृहावर त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल। खरं तर ही चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीनं सरकार दरबारमध्ये अशा आपल्या शेतकऱ्यांचा आवाज होऊन या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडणं, आम्ही याचा आदर करतो। NTV न्यूज मराठी, जालना।